देवाची कथा न्यारी लग्नाची राणी दमयंतीच्या भक्तीची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची नळदुर्ग या पुण्यभूमीला दाखला कृतयुगात घडला भुईकोट किल्ला नळ राजाचा भक्तिभाव राणी दमयंतीचा पूजा करीत होती देवाची मल्हार मार्तंड खंडोबाची आस घेऊन कल्पवृक्षाची आधी मैलारपुरी जायाची अर्ध्या रातीभर पहाटेची नेमान सेवा ती करायाची घडला एकदा हो चमत्कार राजा उठला राणी बरोबर राणी नव्हती तेव्हा महालात पाहतो इकडं तिकडं शोधत संशय आला तेव्हा मनात दुसऱ्या दिवशी ठेवतो पाळत पहाटे पहाटे हरकून स्नान संध्या उरकून पहाटे पहाटे हरकून स्नान संध्या उरकून नजर बघतो राणीची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची राणी बसली कल्पवृक्षावर राजा पारंबीच्या फांदीवर निघाले दोघे आधी मैलार गाठले खंडोबाचे मंदिर देवाचा उघडला ना दरबार राणीला देव बोलतो सार लपून आला तुझा भरतार कस तुला दर्शन होणार राजा तेव्हा झाला भयभीत माफी मागतो लावून चित्त माफ करा देवा प्रगट व्हावे आमच्या गावी सत्वर यावे विनंती मान्य केली देवान प्रसन्न झाले भक्ती भावान स्वयंभू मूर्ती झाली साकार संतत सुरू रक्ताची धार मल्हार मार्तंड या नावाची स्थापना झाली तिथं देवाची महादेवाचा हाच अवतार देवस्थान जागृत हे भूवर ग्रंथ मार्तंड भैरव देवाचा हा गौरव ग्रंथ मार्तंड भैरव देवाचा हा गौरव सत्य हाक पुराणाची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची बोरी नदीच्या काठावर वसवले मंदिर हे सुंदर हे माडपंती हे नक्षीदार अबलक दिसत या खरोखर युवराज मादल शहा राजान उपल्या बुरुजाच कारण तीर्थक्षेत्र असे अनदूर नामी तसेच मैलारपूर दमयंतीच्या त्या भक्तीसाठी किमया केली देवानं मोठी तीर्थ आंदूर मैलारपूर महत्व असं एक हाय न्यार विवाह सोहळा तो उभयतांचा बानाई खंडोबा देवाचा घडला इथे भूमी पावन ख्याती दावली जी टीव्हीन देव दोन्ही ठिकाणी खंडोबाची ही ठाणी देव दोन्ही ठिकाणी खंडोबाची ही ठाणी पूजा कुल दैवताची ऐकावी कथा खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची कथा खंडोबा
खंडोबा देवाची ऐकावी कथा खंडोबा देवाची प्रथा जगातली आगळी वेगळी दोन गावाची कीर्ती निराळी लिखित असा हा करार झाला संधी मिळाली दोन्ही गावाला ग्रंथ सार हा पुराणाचा कुलदैवत हा घराण्याचा कौतुक अहिल्या देवी मातेचं काम केलं हो सभा मंडपाचं छत्रपती शिवबाचे वारसदार स्वराज्य गादी नगरी करवीर शाहू महाराज होते दानशूर दान केली जमीन 500 एकर असे हे सत्व झालं साकार गरजतो भक्त जय मल्हार उधळून खोबरं आणि भंडार येळकोट येळकोट जय जयकार